तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भाजप शिवसेनेत 5 बैठका झाल्यात। अद्याप निर्णय मात्र झालेला नाहीये। निवडणुका युतीत करायची की स्वबळावर लढायची यावर आज घोषणा होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप शिवसेनेत 5 बैठका झालेल्या आहेत, मात्र ठोस असा निर्णय काही झाल्याचं समजलेलं नाहीये। तर वंचितची काँग्रेस सोबत युती होऊ नये यासाठी काँग्रेसचा खासदार प्रयत्न करत असल्याचा वंचितचा आरोप आहे। तर नांदेड येथील शिवसेना शिंदे पक्ष आणि अजित पवार गटाच्या युती संदर्भात माहिती मिळेल। जालन्यात भाजप आणि राष्ट्रवादी युतीची घोषणा होऊ शकते। तर लातूर जिल्ह्यात देखील भाजप राष्ट्रवादी युती संदर्भात महत्त्वाचा निर्णय समोर येऊ शकतो। तिकडे मराठवाड्यात युतीत किंवा स्वबळावर मनपा निवडणूक लढण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, खरं तर भाजप शिवसेनेत 5 बैठका झालेल्या आहेत, मात्र ठोस असा निर्णय काही अद्याप समोर आलेला नाहीये। काय या संदर्भात अधिकची अपडेट? मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजप छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत आहेत। मात्र फक्त बैठकांवर बैठका करत असताना 5 बैठका झालेल्या आहेत। आज 6वी बैठकही होऊ शकते। मात्र जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाहीये, कारण भाजप एका आकड्यावर ठाम आहे तर दुसरीकडे शिवसेना देखील जागा मागणी करते। म्हणजे कुणीही मागं हटायला तयार नाहीये, कमी जागा घ्यायला तयार नाहीये। तर मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळतेय, कारण नांदेड, जालना, लातूर या 3ही जागांवर अद्यापही युती संदर्भात स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे आता युतीची घोषणा देखील केली जाऊ शकते, कारण काही जागेवर शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या संदर्भात युतीची घोषणा होऊ शकते। तर काही ठिकाणी शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटाची युती जी आहे त्या युती संदर्भातही बोललं जाऊ शकतं। आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी या 3 पक्षांच्या युती संदर्भातही आता महत्त्वाची विशेष घोषणा केली जाऊ शकते। मात्र याकडे पाहणं हे महत्त्वाचं आहे, कारण कोणत्याही पक्ष जर जागा मागतोय तर त्या जागेवर त्या पक्षाचं बळ काय आहे, त्यासोबतच त्या पक्षाने आतापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टींचं कॉम्प्रोमाइज केलं किंवा कोणत्या गोष्टींसाठी त्यांनी माघार घेतली होती हे पाहणं महत्त्वाचं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपनं काही कॉम्प्रोमाइजेस केलेले होते। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जी काही उमेदवारी मागण्यात आली होती खासदारसाठीची, तर ते भाजप देखील उत्सुक होतं, मात्र ती शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिली। त्यानंतर शहराचं पालकमंत्रीपद, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे होतं ते देखील शिवसेनेला गेलं। मात्र आता महापौरपद हे आम्हाला मिळावं आणि आम्ही मोठा भाऊ आहोत, आमच्या जागा जास्त आलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाव्यात महानगरपालिकेत, यावेळी भाजप अडून आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यातील नांदेड, जालना, लातूर या ठिकाणी सुद्धा युतीची महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या 2 पक्षांच्या युती संदर्भात कुठेतरी मिठाचा खडा जो आहे तो काँग्रेसचा खासदार टाकतोय असा आरोप जो आहे तो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणच्या प्रभारीनं केलेली आहे। म्हणजे ज्याच्याकडे निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे महानगरपालिकेत जर लढायचं असेल आणि युती जर असेल तर एक ताकद असते, मात्र ही स्थानिकांची निवडणूक आहे, स्थानिक नेत्यांना न्याय देण्याची निवडणूक आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जागा मागण्यावरून कुठेतरी युतीसाठी आता प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होत आहे। जी, निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।